नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा सण आहे भोगी. तर तुम्हा सर्वांना मी व माझ्या परिवाराकडून भोगी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीचा सण साजरा करतो. आजच्या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले जाते. हा सण हिवाळ्यात येतो, त्याच्यामुळे हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उष्ण गुणधर्म असलेले तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकले जाते. तसेच हा सण हिवाळ्यात असल्यामुळे हिरव्या पालेभाज्या तसेच फळभाज्या भरपूर मिळतात. त्यामुळे आजच्या दिवशी भोगीची भाजी सुद्धा केली जाते. तर सर्व मिक्स भाजी करून तसेच बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आजच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा मान असतो. तर तसेच आज आमच्या घरी भोगीचा सण आम्ही साजरा करत आहे. तर ते कसं करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी अश्वी विदेश्वर सर्वांच्याच अंघोळीमध्ये असे तीळ टाकले आणि सर्वांनी छान अंघोळी केल्या. तसेच आता भोगी होती म्हणून मी आज माझे केस सुद्धा धुतलेले होते आणि माझे केस इतके लॉंग आहेत त्याच्यामुळे ते थंडी पण भरपूर वाजत होती, त्यामुळे मस्तपैकी केस छान ड्राय करून घेतले. आणि भरपूर वेळानंतर माझे हे जे केस आहेत ते आता ड्राय झालेले आहे, कारण की एवढे लॉंग हेअर आहेत की ते हेअर ड्रायने सुद्धा लवकर असे ड्राय होत नाही. माझ्या प्रकारे तर माझे केस जे आहे ते सर्व मी असे ड्राय करून घेतलेले आहे. तर आता माझे हेअर ड्राय झाल्यानंतर मी आता थोडीफार स्किन केअर करत आहे. तर ते काय करत आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर आता उद्या आहे संक्रांती, त्यासाठी मी करत आहे माझं स्पेशल क्लीनअप. तर त्यासाठी यूज करत आहे मी हिमालयाचे प्रोडक्ट, ज्यामध्ये आहे स्क्रब फेस पॅक आणि हे आहे ॲलोवेरा जेल. तर मी आधी पण याचा क्लीनअपचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाता, जो की शॉर्ट व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्कीच बघा. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं क्लीनअप कसे करते ते सर्व दाखवत आहे. तर सर्वात आधी मी घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल आणि हे मी आता पूर्ण माझ्या फेसची क्लिन्झिंग करून घेत आहे. तर हे ॲलोवेरा जेल मी पूर्ण फेसवर असे अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी पूर्ण कॉटनने हे माझं फेस बसून घेत आहे, म्हणजे ते जेल पण बसत आहे आणि त्याने पूर्ण टॅन वगैरे पण थोडीफार जी आहे ती निघून जाईल. आणि तुम्ही बघू शकता किती माझ्या फेसवरची टॅनिंग आहे ती निघालेली आहे. नुसतं क्लिनिंगच करून एवढं टॅन निघालेलं आहे. तर आता बाकीचं जे क्लीनअप आहे ते केल्यानंतर बऱ्याच चेहऱ्यावरती ग्लो येईल. आणि तुम्ही पण असं घरच्या घरी हिमालयाचे प्रोडक्ट आणून जर काही फंक्शनल असेल तर असं घरच्या घरी असं क्लीनअप वगैरे करू शकता. पूर्ण फेसचं मी असं क्लिनिंग करून घेतल्यानंतर मी आता याच्यावरती लावत आहे स्क्रब. तर आता हे हिमालयाचं स्क्रब आहे आणि आता हे माझ्या फेसवरती अप्लाय करत आहे. आता एक फिंगर टिप्सनी पूर्ण फेसवरती स्क्रब मसाज करते. आणि तसेच आपल्या चीन आणि नोजवरती आणि ह्या भागात ब्लॅक हेड्स सगळ्यात जास्त असतात, म्हणून मी परत इथे थोडंसं स्क्रब अप्लाय केलेलं आहे आणि ते त्याची अशी मसाज करून घेत आहे. म्हणजे जे काही ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतील ते पूर्ण निघून जाते. आणि आता जे स्क्रब आहे ते पूर्ण काही असं माझ्या फेसवरती पूर्ण असं जिरलेलं आहे. आता यानंतर मी स्टीम घेणार आहे आणि जे माझे काही व्हाईट स्पॉट्स किंवा ब्लॅक हेड्स वगैरे आहेत ते सर्व क्लीन करणार आहे. पेन घेतल्यानंतर माझ्याकडे हे ब्लॅक हेड्स रिमूव्हर पेन आहे. तर आता ह्या पेनने मी माझ्या नोजवरचे आणि चीनवरचे जे काही व्हाईट हेड्स आहेत ते सर्व काढून घेत आहे. आणि आता स्क्रब झाल्यानंतर आणि ते ब्लॅक हेड्स वगैरे व्हाईट स्पॉट्स काढल्यानंतर मी आता फेस पॅक अप्लाय करत आहे.
तर हा फेस पॅक सुद्धा हिमालयाचा आहे आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहे, म्हणजे खूप ग्लो येतो ह्या फेस पॅकने. तर आता मी पूर्ण माझ्या फेसवरती फेस पॅक लावत आहे. आणि अशा प्रकारे मी माझ्या नेकला आणि फेसला फेस पॅक अप्लाय केलेला आहे. आता हा फेस पॅक सुकल्यानंतर मी आता माझा फेस वॉश करते आणि तुम्हाला फायनल लुक माझ्या केलं दाखवते. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे अशा प्रकारे माझं क्लीनअपचं फायनल लुक दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे आणि जे फेस आहे तो पहिले जसा डल होता तो आता एकदम फ्रेश आणि फेअर वाटत आहे. आणि असंच तुम्ही पण नक्कीच काही फंक्शनला वगैरे असे हिमालयाच्या प्रोडक्टने क्लीनअप वगैरे करू शकता. तेवढंच आपले टॅनिंग वगैरे स्किनवरचं निघून जातं. आणि अशा प्रकारे आता माझं फेस वगैरे क्लीन झालेला आहे. तर आता उद्याची तयारी झाली, पण आजची बाकीच होती. तर मस्त उद्यासाठी मी छान माझ्या चेहऱ्याचं क्लीनअप वगैरे केलं आणि छान फेस असा क्लीन करून घेतला होता. पण आज पण भोगी होती म्हणून म्हटलं छान असा नवीन ड्रेस घातला आणि ते जे काही क्लीनअपसाठी मी माझे सगळं जे काही ॲसेसरीज आहेत त्या सगळ्या काढलेल्या होत्या. म्हणजे माझं कंठी, मंगळसूत्र ते सर्व घालून घेतलं आणि अशा प्रकारे मी काही सिंपल अशी आज तयारी केलेली आहे. आणि आता माझ्या या सर्व नाटकं चालण्यापर्यंत आईने स्वयंपाक केला होता आणि स्वयंपाकमध्ये आज भोगी होती तर तीळ लावून मस्त भाज्याच्या भाकरी केल्या होत्या आणि भरीत केलं होतं. तर खरं तर मिक्स भाजी करायची होती, पण मग आता वांग्याचं भरीत पण इकडे करतात म्हणून वांग्याचं भरीत केलं होतं. आणि मी त्यानंतर आता मस्त आम्ही जेवण केलेलं आहे. तसेच दुपारी जे काही भोगीच्या भाज्या आणलेल्या होत्या त्या मी आता निवडून ठेवत आहे, कारण की संध्याकाळी आता मिक्स भाजी करायची होती. तर त्यासाठी मी आता वालाच्या शेंगा, वाटाणे, हरभरे हे सर्व असं सोलून घेतलेलं आहे. तर आता संध्याकाळसाठी सर्व भाज्या वगैरे निवडून झाल्या आणि दुपारी थोडासा आराम केला. चला तर मग भेटूया थोड्याच वेळात. तर आता संध्याकाळ झाली, संध्याकाळची जाडजूड झाली आणि त्यानंतर मी आता जे दुपारी भाज्या निवडून ठेवल्या होत्या त्या भाज्या आता घेतलेल्या आहेत. तसेच त्याच्यामध्ये जे बोर टाकले आहे त्याच्यासुद्धा बी वगैरे काढून घेता आहे, जे की भाजीमध्ये येणार नाही. नंतर गाजर वगैरे सर्व आता भाज्या मला चिरून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे मी सर्व भाज्या ज्या आहेत त्या पण अशा चिरून घेतलेल्या आहे. ज्याच्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, टमाटा, बटाटा, वालाच्या शेंगा, वाटाणे, गाजरं, बोरं, तसेच पेरू आणि आता ही सर्व अशी मिक्स मी भोगीची भाजी आता करणार आहे. तर ह्या सर्व भाज्या चिरून घेतल्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या मस्त धुवून घेतल्या. तर सर्व भाज्या धुतल्यानंतर मी आता पॅनमध्ये तेल तापायला ठेवले आहे. तसेच जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर जो कांदा मी चिरलेला होता तो कांदासुद्धा परतायला टाकला आणि आता कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये मला तिखट वगैरे ॲड करायचं आहे. तर मी ही जी भाजी आहे ती फक्त तिखटच टाकून करत आहे, म्हणजे मसाला वगैरे काही टाकत नाही. तर मग तिखट आणि हळद टाकल्यानंतर मी आता सर्व भाज्यासुद्धा त्यात परतायला टाकल्या. तर सर्वात आधी त्याच्यामध्ये वाटाणे टाकले, वाटाण्यानंतर मी टमाटा टाकला आणि वाटाणे टमाटे झाल्यानंतर एक एक करून सर्व भाज्या त्यात टाकल्या. म्हणजे वांगे, बटाटे, गाजर, बोर आणि पेरू जे काय होतं ते त्याच्यात टाकलं. तसंच हरभरे सुद्धा टाकले आणि सर्व भाज्या टाकल्यानंतर मी फक्त वालाच्या शेंगा ज्या आहेत त्या रोवल्या, कारण की वाला शेंगा जास्त शिजून जातील म्हणून बाकी सर्व ज्या फळभाज्या आहेत त्या सर्व असं टाकल्या, त्याच्यानंतर परतून घेतल्या. त्यानंतर भाज्या थोडंसं परतल्यानंतर त्यात मी चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर थोडंसं त्या भाज्या थोडा वेळ होऊ दिल्या आणि थोड्या त्या भाज्या होत आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या वालाच्या शेंगा मी काढून ठेवल्या तर त्या सुद्धा टाकल्या. मग तिखट, हळद, मीठ आणि सर्व भाज्या छान अशापैकी परतून घेतल्या. तसेच आता भोगीच्या भाजीमध्ये तीळ सुद्धा टाकता म्हणून नंतर भाजी थोडीशी परतल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकली आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली. तसेच आता सकाळी आम्ही बाजरीच्या भाकरी तीळ लावून केल्या होत्या, सोबत भरीत केलं होतं. त्यामुळे आता जसं खरं तर भोगीच्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी करतात, पण मी आता सकाळीच भाकरी केल्या असल्यामुळे आता पोळ्या करत आहे. तर पोळ्यांमध्ये सुद्धा मी आता तिळगुळ टाकत आहे. तर तीळ लावून भाकरी करतात म्हणून आता मी असंच काही आयडिया करून थोडंफार कणकेमध्येच तीळ टाकून दिली आणि वरतून गूळ सुद्धा टाकला. तर बरेच जण पोळ्यांमध्ये सारण करतात तिळगुळाचं, ते भरतात आणि मी अशी शॉर्टकट आयडिया केलेली आहे. आणि जी भाजी मी शिजण्यासाठी ठेवलेली ती अशा प्रकारे काही दिसत आहे. तर अशा प्रकारची भाजी झालेली आहे. त्याच्यावर मस्त छान हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि पोळ्यासुद्धा करून घेतल्या. आणि अशा प्रकारे माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि उद्यासाठी अजून थोडीफार तयारी बाकी आहे. ती काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. आणि त्या तयारीबद्दल मी तुम्हाला सांगत होते ते म्हणजे मेहंदी. तर आता उद्या सण आहे आणि सणाच्या दिवशी आपण मेहंदी तर काढतोच. मग आता पहिले स्वयंपाक झाल्यानंतर आश्वीला छान मेहंदी काढून दिली आणि आश्वीला एकदा काढून दिली त्यानंतर माझ्या मध्ये करत नाही म्हणून तिची पहिले दोन्ही हातावरती छान मेहंदी काढली. त्यानंतर तर माझीसुद्धा मेहंदी बाकी होती. मग मी पण आता सगळं स्वयंपाक वगैरे तसंच भांडे वगैरे करून घेतले पहिलेच आणि आता मेहंदी काढायला बसले.
जवळपास 1 तासात माझी ही मेहंदी काढून झाली आणि तोपर्यंत सर्वजण झोपून सुद्धा गेले. तर ही मेहंदी काढताना तर माझ्या उजव्या हाताने पटकन होऊन जाते, पण जेव्हा मी डाव्या हाताने उजव्या हाताने मेहंदी काढते तेव्हा बराच टाईम लागतो. आणि फायनली माझ्या दोन्ही हाताची मेहंदी झालेली आहे आणि तुम्हाला आता मी लगेच ती दाखवते. आणि अशा प्रकारे माझी मेहंदी झालेली आहे. आणि असा गेला आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.